नमस्कार, मी डॉक्टर गौरी जगदाळे। आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या सर्व बहिणींना, मातांना, मुलींना आणि होणाऱ्या मातांना मनपूर्वक शुभेच्छा। दररोज माझ्या क्लिनिकमध्ये मी अनेक महिलांना भेटते। कोणी आई होण्याच्या प्रवासात असते, तर कोणी वेदना सहन करत असतं, तर कोणी आपल्या कुटुंबासाठी स्वतःकडे दुर्लक्ष करत असतं। पण एक गोष्ट मात्र सगळ्यांमध्ये समान असते, ती कोणती? तर तिची सहनशक्ती, तिचं प्रेम, तिची ताकद। आई होणं हा केवळ जैविक प्रवास नाही, तर तो भावनाचा, त्यागाचा आणि नव्या जन्माचा प्रवास असतो। तुम्ही अनेक वेळा पाहिलंय की लेबर रूममध्ये जेव्हा एक स्त्री जेव्हा वेदना सहन करत असते, तेव्हा ती फक्त बाळाला जन्म देत नसते, तर ती त्यासोबत स्वतःलाही नव्याने जन्म देत असते। आजच्या दिवशी मला प्रत्येक स्त्रीला एकच सांगायचं आहे की स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका। नियमित तपासणी करा, आपल्या शरीराच्या बदलांकडे लक्ष द्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर प्रेम करा। तुमचं आरोग्य चांगलं असेल तरच तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी खंबीर उभ्या राहू शकता। तुम्ही फक्त तुमच्या घराची जबाबदारी सांभाळणारी व्यक्ती नसून तुम्ही एक मुलगी आहात, एक पत्नी आहात, एक आई आहात, एक व्यावसायिक आहात आणि एक स्वप्न पाहणारी व्यक्ती देखील आहात। तुमची प्रत्येक भूमिका तितकीच महत्त्वाची आहे। आज महिला दिनाच्या निमित्ताने चला एक वचन घेऊया स्वतःला प्राधान्य देण्याचं, तुमच्या आरोग्यासाठी, तुमच्या स्वप्नांसाठी आणि तुमच्या आनंदासाठी। पुन्हा एकदा सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा।